So welcome back. In a previous lecture we started with mechanism of sex determination. We said कि wherever male and female is separate, who decide the sex? So how it is decided कि the particular zygote in future shall develop into a male individual or is going to develop into a female individual. In Marathi मागच्या लेक्चरमध्ये आपण मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन सुरू केलं आणि असं म्हटलं की हे कोण आणि कसं निसर्गात डिसाईड होतं की एखाद्या झायगोटपासून नर तयार होईल किंवा एखाद्या झायगोटपासून मादा तयार होईल. तो सुरुवातीला आपण सांगितलं की इन नेचर देर आर 4 काइंड ऑफ डिसाइडिंग फॅक्टर mechanisms which decide the sex. One is environmental mechanism of sex determination. An example is a sebum Bonellia. Second is non-chromosomal but genetic mechanism of sex determination. मतलब स्पेशल क्रोमोजोम तो नहीं है पर जीन्स ठहराते सेक्स. फॉर एग्जाम्पल मेज. तीसरा था chromosomal mechanism of sex determination, wherein the special chromosome called sex chromosome. You know, the male have XY and the female have XX. So special chromosome called sex chromosome decide the sex of the offspring. And the last is ploidy level, wherein one who possesses a single set, that is haploids, are male, and one who possesses 2 set, that is diploid, are females, that we have seen yesterday. Yesterday only, with a special emphasis on chromosomal mechanism of sex determination, we said that there are 4 combinations of chromosomal sex determination. तो कालच आपण पाहिलं की जिथे क्रोमोझोम डिसाईड करतात मेल आणि फिमेल तर त्याचे कॉम्बिनेशन्स 4 होते. तो बघा XX फिमेल अँड X0 मेल. XX फिमेल and X0 male म्हणजे females have 2 sex chromosome and males have only 1 sex chromosome. It means the males have 1 chromosome number less as compared to female. याचा अर्थ असा होतो की फिमेलमध्ये 2 सेक्स क्रोमोझोम आहे आणि मेलमध्ये एकच आहे. याचा अर्थ टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम फिमेलचे मेलपेक्षा 1 जास्त असते. म्हणजे मेल फिमेलचा क्रोमोझोम नंबर डिफरंट. आपण इलॅबोरेट करून सांगितलं. इन बग्स आणि ग्रासऑफर द फिमेल हॅव 24 क्रोमोझोम अँड मेल्स हॅव 23. सो एक्झाम्पल इज ग्रासहॉपर and bugs. Then another combination XX female, XY male. In this case the chromosome number of female and male is same but the type of sex chromosome are different. म्हणजे female have similar sex chromosome XX, male have heteromorphic sex chromosome XY, and this is the case with humans and Drosophila. That is fruit fly. अब देखो इस दोनों कॉम्बिनेशन में द मेल इज हेट्रोगमेटिक आणि अकॉर्डिंग टू द थिअरी ऑफ हेट्रोगमेसिस
by Corens. One who is heterogametic and produce two type of gamete is responsible for sex determination. तो हे पहले दोन कॉम्बिनेशन मेल हेट्रोगमेटीचे आहे और हमने ह्यूमन की केस को इलेबोरेट भी किया है। फिर कल ही हमने देखा ZW फीमेल, ZZ मेल, Z0 फीमेल, ZZ मेल। अब देखो इन दो केस में द फिमेल इज हेट्रोगमेटिक आणि थिअरी ऑफ हेट्रोगमेसिस काय म्हणते की जिथे जिथे सेक्स क्रोमोझोम सेक्स डिटरमाइन करतील तिथे तिथे दोन पार्टनरपैकी एक जण हेट्रोगमेटिक असतो। पहिल्या केसमध्ये मेल हेट्रोगमेटिक होता म्हणजे स्पर्म डिसाईड करायचे सेक्स। दुसऱ्या दोन केसमध्ये फिमेल हेट्रोगमेटिक आहे। तो दिस इज अ केस ऑफ फीमेल हेट्रोगमेटी, दे डिसाइड द सेक्स ऑफ द ऑफस्प्रिंग। अब कहाँ है ZW फीमेल एंड ZZ मेल? एग्जाम्पल इज बर्ड्स एंड रेप्टाइल्स। आणि Z0 फीमेल आणि ZZ मेल। So this is a case with moths and butterflies. आता इथे एक गोष्ट आहे की इन एव्हरी केस द सेक्स इज डिटरमाइंड बाय सेक्स क्रोमोझोम, मीन्स दिस इज अ क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन। तुम्ही नुसतं शिकू नका, समजून शिका की हे 4 कॉम्बिनेशन्स आहे। काही एग्जाम्पल लिहिले, हे कशासाठी? तो इन सभी में जो सेक्स डिटरमाइन होता है कि नर या मादा, ये किसके हाथ में है? क्रोमोझोम के हाथ में। और इन क्रोमोझोम्स को कहते हैं सेक्स क्रोमोझोम। तो फिर सर ये 4 कॉम्बिनेशन क्यों हुए? ऑन द बेसिस ऑफ थिअरी ऑफ हेट्रोगमेसिस। म्हणजे ग्रासहॉफर बग्स, ह्यूमन अँड ड्रोसोफिला यांच्यामध्ये मेल हेट्रोगमेटिक असतो, तो सेक्स डिटरमाइन करतो। नंतर बर्ड रेप्टाइल, मॉथ अँड बटरफ्लाय यांच्यामध्ये मेलच्या हाती सेक्स नसतो ठरवणं, इनमें फीमेल हेट्रोगमेटिक है, वो सेक्स डिटरमाइन करते। अब यहाँ पर एक स्टूडेंट्स के मन में सवाल आ सकता, इथे मुलांना एक प्रश्न येतो की सर जगात सेक्स क्रोमोझोम आहेत किती? माने दुनिया में कितने सेक्स क्रोमोझोम है? तो समझो मैंने उत्तर दिया कि दुनिया में 2 ही सेक्स क्रोमोझोम है, X and Y. Suppose my answer is that only 2 sex chromosomes are there, X and Y. Now the question from student side may be की सर तुम्ही जर म्हणता की 2च सेक्स क्रोमोझोम आहे X आणि Y, पण आम्हाला वाटतं 4 सेक्स क्रोमोझोम आहे, कैसे? तो सर देखो, जैसे X एंड Y 2 हो गए, Z एंड W म्हणजे 4 सेक्स क्रोमोझोम है, ऐसा स्टूडेंट सवाल कर सकता। बट ध्यान रहे, टू अवॉइड द कंफ्यूजन ऑफ XY मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन, याला X0 मेकॅनिझम म्हणतात, ग्रासहॉफर आणि बग्स, याला XY मेकॅनिझम म्हणतात, ह्यूमन अँड ड्रोसोफिला। तर याचं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे म्हणून आपण फक्त सिम्बल चेंज केले आहे।
सेक्स क्रोमोसोम तोच आहे। सर नहीं समझे सर, सुनो। अगर आपसे मैं कहूं कि ड्रोसोफिला और ह्यूमन में कौन सा मैकेनिज्म है सेक्स डिटर्मिनेशन का, तो सर XX फीमेल असते, XY मेल असतो। ठीक आहे। ड्रोसोफिला आणि ह्यूमनमध्ये XX कोण असते, फिमेल, आणि XY कोण असतो, मेल। बरोबर। आता बर्ड्समध्ये काय मेकॅनिझम आहे सांग बरं। तो सर तिकडे कसं असतं, XX मेल असतो, XX मेल असतो आणि XY असते फिमेल। झालं की नाही कन्फ्युजन। समजा XX मेल, XY फिमेल, तो ह्यूमनच्या एक्झॅक्ट उलट असतं इन बर्ड्स। ह्यूमनमध्ये XY मेल आहे, तर बर्ड्समध्ये XY फिमेल आहे। तो या XY मेकॅनिझममध्ये कन्फ्युजन नाही हो, म्हणून X इज रिप्लेस्ड बाय Z, क्रोमोझोम तोच आहे। म्हणजे जो X क्रोमोझोम ह्यूमनमधला आहे ना, त्याला फक्त आपण सिंबल काय दिला, X इज रिप्लेस्ड बाय Z and Y is replaced by W। तो आत्ता लक्षात आलं की सेक्स क्रोमोझोम दोनच आहे, X आणि Y। फक्त फिमेल हेट्रोगमेटीमध्ये कन्फ्युजन नाही झालं पाहिजे, म्हणून X इज रिप्लेस बाय द सिंबल Z एंड Y बाय W। तो अब देखो ये हमारा हो गया था। फिर हमने ह्यूमंस का सेक्स डिटर्मिनेशन देखा था कि अ ह्यूमन फीमेल who has 46 chromosome, 44A plus XX, human male again has 46 chromosome, 44A plus XY. The female is homogametic and produces one type of OHA after meiosis, and that is meiosis झालं की क्रोमोझोम नंबर काय होतो, हाफ, म्हणजे 44 4 दे 22A प्लस X, आणि अजून 22A प्लस X। तो 2 बार क्यों लिखे, अरे फिमेलचे गमेट असतात 22A प्लस X म्हणजे 23 क्रोमोझोम, आणि 50% जे आहे ते 22A प्लस X म्हणजे वापस 23 क्रोमोझोम। तर मग हे सारखेच आहे, आणि म्हणून आपण म्हणतो 22A प्लस X वन टाइप ऑफ OHA। ऑन द कॉन्ट्ररी द मेल इज हेट्रोगमेटिक and produces 2 type of sperm. It is 22A plus X, 22A plus Y। जब X वाला स्पर्म करेगा फर्टिलाइजेशन तो 44A प्लस XX डॉटर इज बॉर्न, पर अगर Y वाले ने फर्टिलाइजेशन किया तो 44A प्लस XY सन इज बॉर्न। म्हणजे X वाला गया तो लड़की, Y वाले ने फर्टिलाइजेशन किया तो लड़का। 50-50% चांसेस इन एवरी प्रेगनेंसी। ये हमने देखा। अब इस लेक्चर में ये तो रिकॅप हो गया, एक सॉर्ट ऑफ रिव्हिजन हो गई, म्हणजे तुम्हाला कनेक्शनमध्ये आणलं। आता आपण पाहिलं मेल हेट्रोगमेटीची केस, आता आपण पाहू बर्ड्समध्ये फिमेल हेट्रोगमेटीची केस, आणि मग पाहू प्लॉइडी लेवल। नाउ लेट अस स्टडी सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स। तो बर्ड्समध्ये कोणतं मेकॅनिझम आहे,
इन्वायरमेंटल? नहीं सर. स्पेशल जीन्स? नहीं. क्रोमोझोमल मेकॅनिझम? यस. बर्ड्समध्ये सुद्धा मेल आणि फिमेल कोणाच्या हाती आहे? सेक्स क्रोमोझोमच्या. आणि बर्ड्समध्ये कोण हेट्रोगमेटिक असतं? फिमेल्स. मग आता एक्झाम्पल घ्या की सपोज अ फिमेल बर्ड म्हणजे समजा पी हेन. पी हेन म्हणजे लांडोर. मेल इज पी कॉक. म्हणजे नराला आपण काय म्हणतो? मोर म्हणतो. पी कॉक. आणि त्या मोराची जी मादा असते तिला आपण लांडोर म्हणतो. पी हेन. मग आता जी हेन आहे तिचे सेक्स क्रोमोझोम कोणते असतात? सर ZW. आणि मोराचे काय असतात? सर मेल होमोगमेटिक आहे, ZZ. ओके. मग आता समजा ही लांडोर आहे आणि हा मोर आहे. अब the hen is heterogametic and produce two type of eggs. Z containing and W containing. म्हणजे जी लांडोर आहे, फिमेल आहे, ती दोन प्रकारचे अंडे तयार करेल. अर्ध्या अंड्यांमध्ये कोणता सेक्स क्रोमोझोम आहे? Z. अर्ध्या अंड्यांमध्ये काय आहे? W. आता जो कॉक आहे म्हणजे मोर आहे तो तर होमोगमेटिक आहे. तो एकच प्रकारचे स्पर्म बनवेल अँड दॅट इज Z कंटेनिंग. अब देखो मेल के हाथ में कुछ नहीं. यदि Z वाला एग हुआ फर्टिलाइज, Z वाला ओहम यदि हुआ फर्टिलाइज तो ZZ पीकॉक. और यदि W वाला अंडा हुआ फर्टिलाइज तो ZW पी हेन. तो यांच्या केसमध्ये मेलच्या हाती काही नाही. पी कॉक हो या पी हेन हो, द स्पर्म वॉज सेम. तो बदला कौन है? ओहम. सो दिस इज अ फिमेल हेट्रोगमेटी. म्हणजे सगळ्या बर्ड्समध्ये हे मेकॅनिझम असतं. तो आपण पाहिलं ह्युमनच्या केसमध्ये मेल हेट्रोगमेटी, मेल डिसाईड द सेक्स. बर्ड्सच्या केसमध्ये फिमेल हेट्रोगमेटी, फिमेल डिसाईड द सेक्स. आणि आत्ता आपण पाहू प्लॉइडी लेवल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबीज. नाव मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबी. मधुमक्षिका, मधमाशा म्हणजे हा इन्सेक्ट आहे. सर बग्स आणि ग्रास हॉपर भी तो इंसेक्ट थे, वहाँ क्रोमोसोम ने सेक्स ठहराया. फिर मॉथ्स एंड बटरफ्लाई भी तो इंसेक्ट है, वहाँ भी सेक्स क्रोमोसोम ने सेक्स ठहराया. म्हणजे आपण जर म्हटलं की बग्स आणि ग्रास हॉपर तर तिकडे X0 असतो मेल आणि XX फिमेल असते. मॉथ अँड बटरफ्लाय तो Z0 असते फिमेल आणि ZZ असतो मेल. म्हणजे या इन्सेक्टमध्ये सेक्स कोणाच्या हाती होता? क्रोमोझोमच्या. पण हनीबीमध्ये नर मक्खी या मादा मक्खी ये ना इन्वायरमेंट के हाथ में है, ना जीन्स के हाथ में है, ना क्रोमोझोम्स के हाथ में है. मग सर इथे कोणाच्या हाती आहे? द सेक्स इज डिटरमाइंड बाय number of set of chromosome received by the individual. I repeat,
द सेक्स इज डिटरमाइंड बाय नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोसोम रिसीव्ड बाय द इंडिविजुअल. फॉर एग्जाम्पल, कि किसी इंडिविजुअल को अगर 2 सेट आते, n म्हणजे एक सेट, पुन्हा n म्हणजे एक सेट, किसी इंडिविजुअल को अगर 2 सेट आते तो वो बन गया डिप्लॉइड. एंड डिप्लॉइड्स आर फीमेल. किसी इंडिविजुअल को सिर्फ एक ही सेट आया तो द इंडिविजुअल विल बी हॅप्लॉइड and haploids are male. in मराठी, हनीबीमध्ये, मधमाशीमध्ये सेक्स कोणाच्या हाती आहे? तर सर क्रोमोझोम सेट किती आहे याच्या हाती. जर एखाद्या इंडिव्हिज्युअलला एक सेट आईचा आला, एक सेट वडिलांचा आला, जसं आपल्याला 23 आईकडनं येतात, 23 वडिलांकडनं येतात, तो ज्या माशीला एक सेट आईचा आणि एक सेट वडिलांचा आला म्हणजे सेट किती आले? 2, तर ती फिमेल असते. आणि ज्या माशीला फक्त एकच सेट आला, सर एक सेट कसा येईल? म्हणजे आईकडनं एक सेट येतो, एक तर वडिलांकडनं यायला पाहिजे ना सर, पण स्पर्म आलाच नाही. बिना फर्टिलायझेशन नुसतं आईचाच एक सेट आला. बिना फर्टिलायझेशन जर यंगवन बनला त्याला आपण म्हणतो पार्थेनोजेनेसिस. फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो और यंगवन विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड पार्थेनोजेनेसिस. म्हणजे हे अंड जे आहे ते फर्टिलाइज झालंच नाही. विदाउट फर्टिलायझेशन पार्थेनोजेनिकली मेल्स तयार होतात, म्हणून ते असतात हॅप्लॉइड. सर और एक इंटरेस्टिंग चीज आहे, तुम्ही म्हणता की जो मेल असतो तो हॅप्लॉइड असतो, म्हणजे त्याच्याजवळ एकच सेट असतो क्रोमोझोमचा, आणि तो सेट त्याला कोणाकडनं येतो? आईकडनं. म्हणजे मेलला वडीलच नसतात. आईकडचा एक सेट आला ना, स्पर्म आला का? नाही. म्हणजे मेल जो असतो ना हनीबीचा, त्याला फक्त आई असते, वडील नसतात. मग सर हा जो मेल आहे त्याला आई आहे, वडील नाही. मग त्याला आई आहे म्हणजे मग त्याची आई डिप्लॉइड आहे की नाही? मग तिला हे 2 सेट कोणाकडून आले? एक तिच्या आईकडून आणि एक तिच्या वडिलांकडून, बरोबर? म्हणजे मेल को पिता नहीं होता. द मेल honeybee don't have a father because no sperm was used. The male has only mother, and mother being diploid has mother as well as father. म्हणजे मधमाशीचा जो मेल असेल त्याला बाबा नाही, वडील नाही, फक्त कोण? आई. आणि आईला किती सेट आहेत? 2. एक तिच्या आईकडनं, एक तिच्या वडिलांकडनं. म्हणजे या मेलला नानी आहे, नाना आहे, पण याला वडीलही नाही आणि दादा दादी भी नाही. म्हणजे ना फादर ना पॅटर्नल ग्रँडपेरेंट्स, पण याला मदर आणि मॅटर्नल ग्रँडपेरेंट्स असतात. यदि कोई फीमेल है तर तिला आई आहे, कारण 2 सेट आहे ना, तर एक आईचा येतो, एक वडिलांचा, म्हणजे बाबाही आहे आणि आई आहे फिमेलला. मग तिला जर बाबा आहे, लक्ष द्या, जर एक मादा आहे, मादा कशी आहे? डिप्लॉइड आहे, बरोबर? म्हणजे एक सेट तिच्या आईचा, एक सेट तिच्या वडिलाचा, बरोबर? मग ही जी फिमेल आहे तिला आई आहे आणि वडील आहे. मग जी आई आहे ती कशी आहे? डिप्लॉइड, कारण डिप्लॉइड फिमेल असते. म्हणजे
तिला आई आहे आणि वडील आहे. याचा अर्थ या फिमेलला आई आहे आणि नाना नानी आहे. या फिमेलला आई आहे आणि नानी नाना आहे. आता पहा, इस फीमेल को पिता भी है, पर पिता कैसा है? हॅप्लॉइड. म्हणजे मेलला फक्त कोण असते? आईच असते. मतलब फीमेल को माँ है, दादी फीमेल को माँ है, नाना नानी है. फीमेल को बाप भी है, पिता भी है, और सिर्फ दादी है, दादा नहीं है. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. तो आत्ता आपल्याला पाहायचं हनीबीमध्ये कोणतं असते मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटरमिनेशन. या मेकॅनिझमला म्हणतात प्लॉइडी लेवल. वन हू रिसीव वन सेट is haploid. One who receive two set is diploid. So diploids are female, haploids are male. म्हणजे प्लॉइडी लेवल ठरवते. पहा आता, लेट अस टॉक अबाउट सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबी. क्वीन म्हणजे राणी माशी. तुम्हाला ॲपिकल्चर शिकवलंय. राणी माशी रोज 1500 आणि ते 2000 अंडी घालते. एग लेइंग इज द ओनली जॉब. तो क्वीन म्हणजे राणी माशी. ट्वाइस n इज इक्वल टू 32 क्रोमोझोम नंबर. आता इथं 6 क्रोमोझोम नाहीत बरं. ड्रोन म्हणजे पिता, मेल. क्वीन म्हणजे मदर, आई. सो n इज इक्वल टू 16 कारण ड्रोन हॅप्लॉइड आहे. आता जी क्वीन आहे डिप्लॉइड, तो 2n इज इक्वल टू 32. आता ही करेल मियोसिस. मियोसिस reduces the chromosome number to half. आता पहा, मियोसिस झाल्यावर काय बनेल? एग. एग. सो ट्वाइस n, ट्वाइस n म्हणजे एक सेट एक सेट. तर 2 सेट 32चे, तर एक सेट 16, एक सेट 16. ठीक आहे. मग हा झाला एग, हा झाला एग. बरोबर. आता ड्रोन ऑलरेडी हॅप्लॉइड आहे. n इज इक्वल टू 16. आता मियोसिस होईल का इथे? नाही सर. मग मेल स्पर्म कसे बनवेल? बाय मायटॉसिस. सो मायटॉसिस. सर मायटॉसिस क्यों? अबे हा हॅप्लॉइड आहे ना, मग याच्यात जर मियोसिस झाला तर का हाफ सेट? तो मायटॉटिक स्पर्मॅटोजेनेसिस इज ऑब्झर्वड इन ड्रोन्स. आता मायटॉसिस गिव्स द क्रोमोझोम नंबर सेम. मग आता काय तयार होतील? स्पर्म्स. n इज इक्वल टू 16. आता जर स्पर्मनं केलं फर्टिलाइजेशन, यदि ओहम जो है अंडा वो यदि हो गया फर्टिलाइज, तो n प्लस n 2n, 16 प्लस 16 32. आणि डिप्लॉइड्स आर फीमेल. मग सर ही फीमेल कौन है? अगर रॉयल जेली खाने को मिली तो क्वीन, और अगर कॉमन फूड खाने को मिला तो वर्कर.
अब ये दूसरा अंडा, हे झालंच नाही फर्टिलाइज. विदाउट फर्टिलाइजेशन कैसे बच्चा पैदा होगा? पार्थेनोजेनेसिस. तो पार्थेनोजेनिकली it produces n is equal to 16, and that is a male, and that is a drone. तो पहा, एक सेट असेल तर मेल, दोन सेट असेल तर फिमेल. सो दिस इज द मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबी. बोर्डातही विचारतात. तो देखो, क्वीन ट्वाइस एन 32, drone n is equal to 16. Meiosis produces eggs, mitosis produces sperm. If egg is fertilized, two set and diploids are female. If egg is not fertilized, the offspring will get a single set. Parthenogenically it will develop into drone. म्हणजे मेल हॅप्लॉइड असतात, फिमेल डिप्लॉइड असतात. प्लॉइडी लेवल मेकॅनिझम. आणि म्हणून मी म्हटलं की पहा, जी फिमेल असते ना, तर तिला आई पण आहे, वडील पण आहेत. जो मेल असतो ना, त्याला फक्त आई आहे, स्पर्मच नसतो. सो दिस इज एव्हरीथिंग अबाउट सेक्स डिटर्मिनेशन. पुढच्या लेक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जेनेटिक डिसऑर्डर्स सुरू होतील. मेंडेलियन डिसऑर्डर, क्रोमोझोमल डिसऑर्डर. मेंडेलियन डिसऑर्डरमध्ये ऑटोझोमल आणि सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर्स, आणि इकडे क्रोमोझोमल डिसऑर्डर्समध्ये सुद्धा ऑटोझोमल आणि सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर. That lecture will be very useful and important for future. Thank you.